21 जून 2026चा मुलांनी जो नीटचा पेपर दिल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर त्याचं क्वेश्चन पेपर चेक केले. त्याला 537 मार्क येत होते आणि 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पोर्टलवर NTAने जी OMR शीट आहे तर ती त्यांनी काय केली, तिथे रिलीज केली. आम्ही ती डाउनलोड केली आणि 16 तारखेला त्यांचा ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर NTAने स्कोअर कार्ड आणि त्यांची जी मूळ ओरिजिनल ॲन्सर की आहे ती त्यांनी त्याच्यावर रिलीज केली. आम्ही ती प्रोव्हाइड केली, डाउनलोड केली आणि असे ॲन्सर की ओरिजिनल आणि OMR शीट त्याचं बघितलं तर 522 मार्क येतात आणि त्यांच्या स्कोअर कार्डवरती NTAच्या फक्त 95 मार्क्सच आलेले आहेत. सरकारकडे आणि NTAकडे एवढीच मागणी आहे की आमची जी ओरिजिनल जी OMR शीट आहे आणि त्यांची ॲन्सर की या दोन्ही चेक करावं आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. काय सांगणार सर, असा निकाल हाती येणं आम्हाला तर अपेक्षित नव्हतंच सर. कारण की त्यांनी एवढी मेहनत केली होती सर की तो रात्रंदिवस म्हणजे अभ्यासच करत होता. कधीच असा तो पूर्ण फॅमिलीत इन्व्हॉल्व झाला नाही, कधी नातेवाईकाशी कुठलंच कॉन्टॅक्ट, हे सगळं त्याचं बंद होतं सर. त्याने 3 वर्ष मेहनत केली आणि 3 वर्ष मेहनत करून सर त्याने पेपर दिला. पेपर दिल्याच्या नंतर निकालही त्याचा म्हणजे त्या ॲन्सर की आल्याच्यानंतर आम्ही चेक केलं तर त्याला 537 येत होते. नंतर मग हे NDA वाल्यांचे आल्याच्या नंतर त्याला 522 येऊ लागले आणि स्कोर कार्ड आल्याच्या नंतर तर त्याच्यात डायरेक्ट 95च आले. त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं, एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचंय काय कसं. मागणी आमची की जो निकाल असा आलेला आहे त्याचं ते पूर्ण चेक करून रिझल्ट चांगला द्यावा त्याचा डबल. माझं नाव सोहम गवते आहे. मी 21 जूनला रीनीटचा पेपर दिला. मी पेपरवरून जेव्हा स्कोअर काढला तेव्हा माझा स्कोअर 522 बनत होता व ज्या टायमिंगला NTAने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोअर 522 येत आहे. त्याच्यानंतर NTAने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली. त्यानुसारही माझा स्कोअर 522 येत आहे. पण जेव्हा NTAने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोअर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे. माझी NTAशी ही नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे. काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर ह्याच्याकडे NTAने लक्ष द्यावे ही माझी नम्र. आम्ही NTAला ईमेलही पाठवला आहे तर NTAने ह्याचा रिप्लाय द्यावा व आम्हाला पुढं काय करायचं ते सांगा. चेक केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी 95 गुण दिलेले आहेत. म्हणजे एवढी मार्काची तफावत कशी. आणि मी स्वतः चेक केली, 5-6 जणांची सुद्धा चेक केली आणि ही त्याचीच आहे. ही आहे त्यांचं ॲन्सर की आणि ही भैयाची OMR ची. याच्यावर आता फक्त हे काय होईल, काय इंडियावाले काय देतात ते पाहू. आता देतील आम्हाला अशी इच्छा आहे की हे काहीतरी करतील कमी जास्त लेकराचं. कारण लेकर हे खूप मेहनत करतात आणि मेहनत करून असं की आपण प्रयत्न करू. कारण ही सर्व चेक केलेली आहे जशाला जशी. NTAचीच ॲन्सर की आहे आणि OMR शीट सुद्धा त्याची ॲन्सर की आहे. हो सर, नाही मी सोशल मीडिया हँडलवर पण बघितलं, खूप जणांचं झाले आणि आता हे सर पण म्हणतायत की त्यांच्या गावाकडचं पण तसं एका मुलीचं झालंय. दाबलेले होते की म्हणजे उत्तरं दिलेली होती ती उत्तरं स्क्रीनवर दिसतात का? हो, म्हणजे त्यांनी 13 तारखेला ते 13 ते 15 तारखेपर्यंत पोर्टल ओपन केलं तर त्या टाइम मी डाउनलोड केलं तर सर ते OMR शीट. आता याला लगेच एक केस केली पाहिजे. हो सर, केली. हे सरकारी आंदोलन बिंदोलन हे चालूच राहील. केस केली पाहिजे. म्हणजे तुम्ही 1-4-5 मुलं अशी बीड, औरंगाबाद वगैरेची गोळा करा आणि लगेच सांगितलंच हायकोर्टात केस करा. मग एक क्लास येईल पहिलं आणि याची पडताळणी करा म्हणून ऑर्डर होईल. हो सर. ऑर्डर. हो सर. काही अडचण असेल, मदत लागेल तर मेहबूब मदत करेल तुम्हाला. हो सर. मेहबूब शेख आहेत आमच्या तिथं. हो. पण एक कोर्टात जाऊन कोर्टात मॅटर नेलं तर चटकन निर्णय लागेल. हो सर. आणि आपण विनंती वगैरे करत बसलो
तर तिकडेही अर्ज पाठवा त्या अथॉरिटीना. तर ते कोर्ट एखाद्या वेळी विचारेल की तिकडे तुम्ही अर्ज केलाय का. हो सर, आम्ही ईमेल पाठवलेत त्यांना 4-5 वेळेस, पण अजून रिप्लाय नाही आला त्यांचा. एका लागून किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 16 तारखेला संध्याकाळी 10:30 वाजता लागला होता. तर मग आता 2 दिवस झाले. मग मेल पाठवा त्यांना. पण कुठं म्हणजे दिल्लीला आहे का नीटचं सेंटर ऑफिस? हो. दिल्लीला तिथे एनिवे तुम्ही मेल पाठवले तर मला असं वाटतं की कोर्टातले अर्ज केलेला पाहिजे, करावं लागेल. कारण एवढी चपात आली म्हटल्यावर शॉक. दुसऱ्या मुलांचं 4-5 केसेस असल्या तर मग कोर्ट काय म्हणणार नाही, दाखलच करून घेते. आमच्या जिल्ह्यातले साहेब 2 पेपरला यांच्या बातम्या आल्या होत्या. एक ज्ञानेश्वरी पवार म्हणून आहे वडवणीची, आणि हे आपण ट्विट केलं. याची मी बातमी आमच्याकडे आली होती. हो. आमच्याकडे म्हणत नाही, सॉरी, मी उस्मानाबादला होतो काल. हो. तुळजापूरला होते. हो, तर हे 2 बातम्या ट्विट केल्या ना, तर आमच्याच गावातली नंतर एक जायबाई म्हणून मुलगी आहे, तिचा पण फोन आला की माझ्याबद्दल पण असंच झालंय. आणि आता पत्रकार आहेत ना, तर त्या पत्रकारांनी ज्या बातम्या टाकल्या होत्या तर ते सांगत होते की खाली अमरावती, नागपूर असे बऱ्याच ठिकाणच्या मुलांचे यायला लागले. पुण्याचा एक मुलगा आहे, त्याचं पण आर्यन म्हणून आहे, त्याचं पण झालंय. तर हे तर कोर्टात आपण हे करू, पण तुम्ही ताईंला आणि आपल्या मला पूर्ण नाव हो. आणि मार्क किती पडले, कशात दिसले स्क्रीनवर, हो, आणि ऍक्च्युअली मार्क कसे ते थोडस एक ब्रीफ नोट पाठवा. मी ट्विट करतो, मी पाठवतो. आणि आवाहन करतो आणखीन कोणी मुलं असतील हो, तर त्यांनी अशीच माहिती द्यावी म्हणून. चालेल, मी पाठवतो. आणि 20ला ते, आणि हे सगळे म्हणजे गरीब परिस्थितीतली मुलं आहेत, आपण ह्यांना मला सांगा, हो हा इश्यू आपण सोशल मीडियात मांडू आणि चालेल. जरा हातात घेऊ. चालेल. नंतर उद्या वगैरे प्रेसला सांगू. चालेल. संकल्प बोला. हो, बोलतो. बोलतो. आणि लोकसभेत पण बोलायला सांगावं लागेल आपल्याला. फक्त 20 तारखेला अधिवेशन सुरू होतं. हा, ते तर असं काही केसेस जर आपण ताईंना दिल्या तर ताईच हो. म्हणतील. हो, ताईंलाच द्यावं लागतं. ते कलेक्ट करून देऊ आपण त्यांना. हो. चालेल. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू.